कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. माझं नाव मधुकर मोठे कोकाट. माझा गेवरायला महाबली मशिनरी स्टोअर्स म्हणून मोटार मशिनरीचा व्यवसाय आहे. व्यवस्थित मी दत्ता शंभर जातो. मी आठवे आणि नवीन शिक्षण करता. मी रामभाऊ कारटे पुण्यामध्ये वाहून या ठिकाणी लिगल डिपार्टमेंटला जॉब करत आहे. विलास पवार विद्यार्थी आपल्या सध्या मी मंडप इव्हेंट मॅनेजमेंट हे हा माझा व्यवसाय आहे. मी आर्मीमध्ये टेक्निशियन आहे मेडिकल कोरमध्ये. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. माझं नाव श्रीराम जोडीराम पवार. माझा व्यवसाय उच्च शिक्षणाचा पेढाव आणि भंडारी नागराळगावचा 2007 ते 8 आपण सर्व सोबत शिक्षण घेतलेले आहे. मी पुणे येथे सर्व व्यवसायात म्हणून काम करतो. माझं नाव गोपरा. रोहितमध्ये सुविधा केंद्र चालू आहे. नवनाथ पाचवीराव कोकाट, राहणार ठाकराळ. मी सध्या अजंता फार्मा बैठक येथे हेतू उपस्थित ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. मी माणिकराव बोलरे. मी गेवराईचे शाळेवर शिक्षक आहे. मी पंजाब महादेव बोलरे. माझ्याकडून किराणा आहे. मी राधेश्याम नरसिंह बांधलेला. माझा व्यवसाय शेती. सर 2 शब्दात सांगतो. जे आम्ही आमच्या लहानपणीची शाळा आम्ही शिकलो, त्या शाळेला तुम्ही शिक्षक होता आणि त्यावेळेचे आई वडील शिक्षकांना येऊन सांगायचे पोराला किती बी मारा काही अडचण नाही. आता असे शिक्षक नाही. ते आमचं भाग्य आहे सर. आम्ही या तालमीमध्ये घडलो तुमच्या, आणि आता ते नाही. येणाऱ्या पिढीला ते शिक्षण नाही. आम्ही घडलो ती आमची शेवटचीच पिढी म्हणावं लागेल. धन्यवाद. मी विशालराव पांढरे. सध्या मी पंचायत समिती गेवराई येथे नरेगा कक्षा इमारतीला सीडीओ म्हणून काम पाहतो. मी चंद्रशेखर डॉक्टर आहे. सध्या आम्ही थँक्यू. मी ललिता जनार्दन पवार. 2007 साली नागपूरमध्ये विमानी विद्यालय शाळेमध्ये होते. आता मी पुण्याला आहे. स्टाफनर्स म्हणून आयसीयूमध्ये वर्किंग आहे. आपल्या आई वडिलांना सुद्धा बोलून दाखवलं नाही की आपल्या मित्रा मैत्रिणीला त्यात आपण बोलून दाखवू शकतो. मनात ती भावना आहे. आपण आईला सुद्धा सांगू शकत नाही कधी कधी एखादी गोष्ट, वडिलांना सांगू शकत नाही, परंतु आपल्या जवळच्या मित्राला किंवा जवळच्या मैत्रिणीला आपण नेमका आपल्या मनात त्या ठिकाणी बोलून दाखवत असतो. आणि त्यामुळे मैत्री ही त्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा प्रकारचं हे नातं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा मैत्री जपली पाहिजे. Vande Mataram.